आज मी तुमच्याशी एका अतिशय महत्त्वाची आणि अनेकांना लागू पडणारी गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही झोपण्यापूर्वी सगळं काही बरोबर करता, संध्याकाळनंतर चहा कॉफी घेत नाही, रात्रीचं जेवण वेळेवर करता, जड अन्न टाळता, तरीही रात्री अचानक झोपेतून जाग येते आणि फक्त एक घोट पाणी प्यायची गरज भासते. अनेकांना असं वाटतं की ही अगदी किरकोळ गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात ही किती पाणी पितो यावर नाही, तर ते पाणी आपण नेमकं कधी पितो यावर अवलंबून असते. अनेकांना न कळत एक चुकीची वेळ अशी असते जी दररोज रात्री तुमच्या झोपेत अडथळा निर्माण करते आणि वय 60 वर्षानंतर ही गोष्ट आणखीन जास्त महत्त्वाची ठरते. जसं जसं वय वाढतं तसं आपलं शरीर पूर्वीसारखं पाणी सांडून ठेवू शकत नाही. मूत्रपिंडींची कार्यक्षमता हळूहळू कमी होते, मूत्राशय अधिक संवेदनशील बनतो आणि अशा परिस्थितीत वेळेची अगदी छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला रात्री 2 ते 3 वेळा उठायला भाग पाडू शकते. यातून सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे चुकीच्या वेळी पाणी पिल्यामुळे शरीरातील अँटीडायरेटिक हॉर्मोनचा जे समतोल आहे तो बिघडू शकतो. हा हॉर्मोन आपल्या मूत्राशयाची नैसर्गिक लय नियंत्रित करत असतो, पण तो बिघडला तर वर्षानुवर्षे रात्री लघवीला उठण्याची समस्या निर्माण होऊ शकते आणि अनेक लोकांनी त्यामागचं खरं कारण कधी समजलंच नाही. पण यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की ही सवय बदलता येऊ शकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी पिण्याच्या अशा 4 वेळाबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिक नकळत अडकतात. यावेळी कमी धोकादायक वेळेपासून ते सर्वात जास्त हानिकारक वेळेपर्यंत क्रमाने समजावून सांगणार आहे. त्यापैकी एक अशी वेळ आहे जी लाखो रुपयांचा दररोज नेमकी पहाटे 3 वाजता उठते, पण त्यामागचं कारण त्यांना माहीतच नसतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी त्या एका वेळेबद्दल सांगणार आहे ज्यावेळी तुम्ही कधी पाणी पिऊ नका. म्हणजे जर तुम्हाला संध्याकाळपासून सकाळपर्यंत शांत आणि सलग झोप हवी असेल तर नेमकं पाणी कोणत्या वेळेला टाळायला हवं, आपण हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. सुरुवात अशा क्षणांपासून करणार आहोत जे निरुपद्रवी वाटतात आणि शेवटी त्या सर्वात मोठ्या चुकीपर्यंत पोहोचणार आहोत, जी चूक अनेक लोक रोज रात्री नकळत करत असतात. या व्हिडिओमधील प्रत्येक भाग विज्ञानावर आधारित असेल आणि प्रत्येक भागात एक छोटासा सोपा बदल सांगितला जाईल जो तुम्ही आजपासून लगेच अंमलात आणू शकता. आणि शेवटी मी त्या सर्वात धोकादायक वेळेचा उलगडा करणार आहे, ती वेळ जी लाखो लोकांची झोप नकळत हिरावून घेते. आणि आपण सुरुवात करणार आहोत त्या सवयीपासून जी जवळजवळ प्रत्येक जण रात्री जेणेकरून हमखास खातो, पण फारच थोड्या लोकांना हे जाणवतं की ही काही सोपी सवय नकळत पोटावर जास्त ताण टाकते, झोप लागायला उशीर करते आणि शरीराला पूर्ण रात्र काम करत राहावयाला भाग पाडते. त्याला खरं तर विश्रांतीची गरज असतात. ही पाणी पिण्याची चूक इतकी शांतपणे परिणाम करते की अनेकांना त्यामागचं कारण लक्षातही येत नाही. आता आपण 4थ्या क्रमांकाच्या चुकीबद्दल बोलूया. आणि ही चूक म्हणजे रात्री भरपेट जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिणे. आता ही सवय ऐकायला अगदी साधी वाटतं आणि निरुपद्रवी वाटती, पण प्रत्यक्षात ती तुमच्या पचनसंस्थेवर आणि झोपेवर तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त परिणाम करू शकते. संध्याकाळच गरमागरम आणि पोटभर जेवण झाल्यानंतर अनेक लोक सहजपणे तोंड स्वच्छ करण्यासाठी किंवा ताजेतवाने वाटावं म्हणून एक पूर्ण ग्लास पाणी पितात. त्या क्षणी ते थंड, आरामदायक आणि योग्य वाटतं, पण शरीर मात्र तेवढ्याच सहजतेने स्वीकारू शकत नाही. जेव्हा तुम्ही जेवल्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात पाणी पिता तेव्हा आधीच अन्नाने भरलेलं पोट अचानक फुगायला लागतं. त्यामुळे पोटाच्या भागात जो दाब वाढतो, डायफ्राम ताण येतो आणि जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी आडवे होता तेव्हा श्वास घेण्यासाठी त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः वयस्कर लोकांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर पोट फुगणं, छातीत जडपणा जाणवणं किंवा हृदयाची धडधड हे थोडी वाढलेली जाणवणं हे सामान्य होऊ शकतं. यामुळे अस्वस्थता वाढते, मन शांत राहत नाही आणि गाढ झोप लागायला नेहमीच उशीर होतो. यावर भर म्हणजे पाणी पोटातील आम्लाचं तीव्रता कमी करतं आणि जेवणानंतर ही आम्ल सर्वात प्रभावी असतं. आवश्यक आम्ल पातळ झालं की पचनाची गती हे मंदावते, अन्न जास्त वेळ पोटात राहू लागतं आणि झोपायला आधीच पोट फुगणं, आम्लपित्त, ॲसिडिटी, रिफ्लक्स किंवा जडपणाची भावना निर्माण होऊ शकते. ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे किंवा जे नियमित औषधे घेतात अशा लोकांमध्ये रात्री झोपताना सौम्य
रिफ्लक्ससुद्धा होऊ शकतं आणि याहून गंभीर गोष्ट म्हणजे तुम्ही जे पाणी पिता ते तुमच्या मूत्रपिंडीद्वारे साधारण ते 2 ते 3 तासाच्या प्रक्रियेत केलं जातं। याचा अर्थ की ज्या क्षणी तुमचं शरीर पहिल्या गाढ झोपेच्या टप्प्यात प्रवेश करत असतं, स्नायू सैल होत असतात आणि मेंदू पेशींची दुरुस्त करत असतात, त्यावेळी मूत्राशय भरू लागतो आणि तो तुम्हाला उठवण्यासाठी शरीराला सूचना पाठवतो। परिणामी असं होतं की रात्री 11 वाजता किंवा अगदी मध्यरात्री तुम्ही पूर्णपणे जागे होता। तुम्ही जेव्हा चांगली झोप घेत असता, चांगली झोप लागावी म्हणून कितीही प्रयत्न केला असेल तरी मात्र यावर उपाय हा सोपा आणि सौम्य आहे। जेवणाच्या साधारण 30 मिनिटा आधी पाणी प्या, त्यामुळे पचनसंस्थेसाठी आवश्यक असलेली एन्झायटी सक्रिय होतात। किंवा जेवण झाल्यानंतर किमान 30 मिनिटानंतर थांबा आणि त्यानंतर जेणेकरून पाणी प्या, जेणेकरून जे पोटातील मुख्य अन्न आहे ते नीट हाताळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो। आणि जर जेवताना तहान लागलीच तर फक्त एक छोटा घोट घ्या, इतकाच की अन्न मऊ होईल आणि सहज खाली जाईल। त्यापेक्षा जास्त पाण्याची त्या क्षणी गरज नसते। हा छोटासा बदल मोठा फरक घडवू शकतो। तो तुमच्या शरीरातील अधिक अन्न हे सहजपणे पचवायला मदत करतो, तुम्हाला लवकर झोप लागायला सुद्धा मदत करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हलकं, ताजेतवानं आणि ऊर्जावान वाटायला मदत करतो। त्या अर्ध्या रात्री उठण्यामुळे येणाऱ्या थकव्याशिवाय, अस्वस्थतेशिवाय आणि लक्षात ठेवा, ही फक्त एक चुकीची वेळेची सवय होती जी नकळत तुमचं पचन आणि तुमची झोप हे दोन्ही बिघडवत होती। व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की आपण आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बाजूला असलेला बेल आयकॉन हा ऑलवर नक्की प्रेस करा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवले तर तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ वेळेवर मिळतील, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। मित्रांनो बघा, भरपूर वेळा या गोष्टी आपण टाळतो, पण याच खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते। पण इथे अजून एक चूक आहे। ही चूक खूप सामान्य आहे, ती ऐकायला आपल्याला अगदी हलकी आणि निरुद्रपवी वाटते, पण तिचा थेट परिणाम तुमच्या गाढ झोपेवर होत असतो। अगदी ज्या जुनं तुमचं डोकं उशिरा टेकतं त्या क्षणापासून जी ही 3ऱ्या क्रमांकाची चूक आहे, झोपण्याच्या अगदी आधी पाणी पिणे, ही अशी सवय आहे जी अनेक लोकांना दशकानुदशके कोणताही प्रश्न न विचारता अंगीकारलेली असते। झोपण्याआधी एक छोटा ग्लास पाणी पिणे पूर्णपणे योग्य वाटतं। खरं तर अनेकांना असा समज असतो की झोपण्यापूर्वी पाणी पिल्यामुळे पुढील 8 तास शरीराला पाण्याची कमतरता अजिबात होत नसते, पण वय 60 नंतर शरीराचं काम करण्याची पद्धत हे पूर्वीसारखी राहत नाही। जेव्हा तुम्ही झोपण्याच्या आधी पाणी पिता तेव्हा त्या पाण्याला तुमच्या स्नायूंमध्ये आणि ऊतकामध्ये शोषलं जाण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही, त्याऐवजी ते पाणी थेट तुमच्या वेगाने मूत्राशयात पोहोचवलं जातं आणि नेमक्या त्याच वेळेला जेव्हा तुम्ही गाढ झोपेत पहिल्या टप्प्यात असाल किंवा प्रवेश करत असाल, हा टप्प्याच्या शरीराच्या दुरुस्तीसाठी, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो। परिणामी फक्त 1 ते 2 तासातच मूत्राशय मेंदूला संकेत पाठवते आणि तुम्हाला अर्धवट झोपेत थकलेल्या अवस्थेत उठवतो। आणि एकदा का तुम्ही उठला की पुन्हा झोपेला योग्य चक्र सुरू करण्यासाठी मेंदूसाठी कठीण होऊन बसतं। अशा प्रकारे अगदी निष्पाप वाटणाऱ्या एका छोट्याशा सवयीमुळे तुमची संपूर्ण रात्रीची झोपेची रचना बिघडू शकते। याहून गंभीर बाब म्हणजे 2019च्या साली जापानमध्ये नागोया विद्यापीठाच्या एका अभ्यासातून असं आढळून आलं की झोपण्याच्या अगदी अर्धा तास आधी पाणी पिल्यामुळे वृद्ध व्यक्तींची रात्रीचा जो रक्तदाब किंचित वाढू शकतो। हा परिणाम विशेषतः त्या लोकांमध्ये अधिक दिसून येतो ज्यांना हृदयविकाराचा पूर्ण इतिहास आहे किंवा ज्यांच्या स्वयात मज्जासंस्थेमध्ये अडचणी आहेत। याचं कारण असं की झोपेच्या वेळी शरीरातील रक्तभिसरण प्रणालीला विश्रांती घ्यायला हवी असते, पण पाणी पिल्यामुळे मूत्रसंस्थेला सक्रिय व्हावं लागतं। यामुळे शरीर एक सूक्ष्म अंतर्गत ताण निर्माण होतो जो अनेकांच्या जाणवतही नाही, पण हाच ताण हृदयापर्यंत चढ उतार निर्माण करतो आणि झोपेची गुणवत्ता हे लक्ष्य नियंत्रित कमी करतो। यावर उपाय म्हणजे संध्याकाळी पाणी पूर्णपणे बंद करणं अजिबात नाही। खरा उपाय म्हणजे तुमची पाणी पिण्याच्या वेळेला झोपण्याच्या वेळेपासून किमान 45 ते 60 मिनिटे दूर नेणं। जर तुम्हाला झोपण्याआधी फक्त आराम वाटावा म्हणून एक छोटासा घोट घ्यायची सवय असेल तर ती सवय दात घासताना किंवा कपडे बदलताना या वेळेला नेऊन ठेवा।
कारण हे हलवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. यामुळे तुमच्या मूत्रपिंडीला पाणी गाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. मूत्राशयात अजून जागा राहते आणि झोपेत असताना मेंदू अनावश्यक संकेतांनी त्रस्त अजिबात होत नाही. तुम्हाला झोपण्याआधी शांत आणि आरामदायक भावना सोडण्याची गरज नाही. फक्त तुमच्या शरीराला तुम्ही घेत असलेली पाणी प्रक्रिया हे करण्यासाठी थोडा वेळ द्या. त्यामुळे तुमची झोप अधिक सलग, अधिक गाढ आणि रात्री वारंवार तुटण्याची शक्यता खूपच कमी होईल. हा बदल छोटासा आहे, पण काहीच रात्रीमध्ये त्याचा फरक हा स्पष्टपणे जाणवू शकतो. आणि जर झोपण्याच्या अगदी आधी पाणी पिणं हे तुमची पक्की सवय असेल तर पुढची जी चूक आणखीन सामान्य आहे. ही संपूर्ण रात्रभरासाठी आपल्याला संध्याकाळपासून हळूहळू आणि नकळत घडत राहते आणि बहुतेक लोकांना तिची जाणीवसुद्धा होत नाही. ही आहे दुसऱ्या क्रमांकाची चूक, संध्याकाळी 8 वाजल्यानंतर सतत पाणी पिणे. कदाचित तुम्ही मुद्दाम असं करत असाल किंवा नसाल, पण रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही 1 कप हर्बल चहा पिता, बातम्या पाहता, 1 ग्लास पाणी पिता आणि झोपण्याच्या अजून 1 घंटे म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये एक छोटासा ग्लास घेता आणि पिता. ही पेये स्वतंत्रपणे मोठी नसतात, पण एकत्रितपणे पाहिली तर त्यांच्या वेळेला शरीराला मोठ्या प्रमाणात पाण्याचा सामना करावा लागतो, ज्यावेळी मज्जासंस्था गाढ झोपेची तयारी करायला हवी असते. महत्त्वाची गोष्ट आहे की साठीनंतर शरीराची रात्री पाणी धरून ठेवण्याची क्षमता झपाट्याने कमी होत जाते. अँटीडाययुरेटिक हॉर्मोन, ज्याला ADH असंही म्हणतात, आणि जो झोपेदरम्यान मूत्रपिंडांना पाणी साठवून ठेवण्याला मदत करतो, तो कमकुवत होतो. त्यामुळे शरीर पाणी साठवण्याऐवजी ते दिवसा असल्यासारखं सतत गाळत राहतं. परिणामी संध्याकाळी पिलेलं पाणी स्नायूंना पोषण देण्यासाठी वारंवार जात नाही, तर हे फक्त 2-3 तासातच मूत्राशयाला पाठवलं जातं. जर तुम्ही रात्री 8 वाजल्यानंतर जास्त पाणी पिलं तर साधारण 11 वाजेपर्यंत मूत्राशय भरल्यासारखं वाटायला लागतं. जर लगेच टॉयलेटला जाण्याची गरज भासत नसली तर तो हमखास दाब मेंदूची संपर्क ठेवण्याला पुरेसा असतो. यामुळे तुमची झोप तितकी गाढ राहत नाही. आणि जर तुमचं शरीर संवेदनशील असेल किंवा तुम्ही आधीपासून झोपेच्या समस्यांनी झुंज देत असाल तर मध्यरात्री फक्त एकदा जाग येणे हे देखील तुम्हाला तासनतास कूस बसू शकते आणि नक्की याने तुम्हाला बदल पडून राहायला भाग पाडू शकते. बघा मित्रांनो, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता भरपूर लोक या गोष्टीला टाळतात. मित्रांनो, 2002 साली प्रकाशित झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका अभ्यासात असं आढळून आलं की जे ज्येष्ठ लोक संध्याकाळी जास्त पाणी पित होते त्यांना योग्य वेळेला पाणी पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत झोपेचा त्रास होण्याची जी शक्यता आहे ते तब्बल दुप्पटपटीने होत होती. आणि हे सत्य होतं. जरी त्यांना दिवसभरात एकूण कितीही पाणी प्यायला असलं तरी म्हणजे प्रश्न हा की तुम्ही पाणी पिता याचा नाही, तर ते नेमकं कधी पिता याचा आहे. यावर अगदी सोपा उपाय स्पष्ट आहे. सकाळी दुपारच्या जेवणानंतर आसपास आणि दुपारच्या सुरुवातीच्या वेळेस जास्त पाणी पिल्याने लक्ष केंद्रित करा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जसा जसा दिवस संध्याकाळकडे झुकतो तसं तसं पाण्याची मात्रा हळूहळू कमी करत जा. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर फक्त खरोखर तहान लागली असेल तेव्हाच पाणी पिया. आणि रात्री 8 वाजल्यानंतर पाणी पिण्याची जी गरज आहे ती भासलीच तरच फक्त 2 ते 3 छोटे घोट पाणी पिया. एकदम ग्लासभर पाणी पिण्याऐवजी हळूहळू घोट घेत पाणी पिया. यामुळे तुमच्या मूत्रपिंडींना पाणी अधिक शांतपणे सक्रिय करण्यासाठी वेळ मिळतो आणि रात्री वारंवार येणाऱ्या मूत्राशयाची संकेत कमी होतात. हा एक बदल जरी छोटासा असला तरी त्याचा परिणाम मोठा असतो. तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळेत शरीराला पडणारी पाण्याची अतिरिक्त ताण कमी करा. जेव्हा तुमची झोप अधिक गाढ होते आणि शरीर गरजांमुळे जागी करण्याची जी शक्यता आहे ते आपले लक्षणीयरित्या कमी होते आणि तेव्हा तुम्हाला जाणवतं की कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण रात्र झोपणे ही तुमचं शरीर खरोखरच पात्र असलेलं एक मौल्यवान भेट आहे. फक्त आज रात्रीपासून थोडा बदल करायला सुरुवात केलं की हे शक्य होतं. संध्याकाळी खूप जास्त पाणी पिल्याने शरीराला त्यावेळेसही सक्रिय राहावं लागतं जेव्हा त्याला प्रत्यक्षात विश्रांती घ्यायला हवी असते. पण अजून एक वेळेची चूक आहे जी याहूनही अधिक धोकादायक आहे आणि ती फक्त तुमची झोपत तोडत नाही तर तुमचं अंतरंग जैविक घड्याळानुसार पूर्णपणे बिघडवतं. आणि सगळ्यात भीतीदायक बाब म्हणजे ही चूक बहुतेक वेळा मध्यरात्री अगदी शांतपणे घडते, ज्यावेळी तुमचं शरीर सर्वात कमकुवत असतं आणि स्वतःचाच बचाव करण्यासाठी त्याच्याकडे क्षमता नसते. ही आहे पहिल्या क्रमांकाची चूक. मध्यरात्री जाग असल्यानंतर थंड पाणी पिणे ही एक अत्यंत गंभीर चूक आहे जी अनेक लोक न कळत करतात. बहुतांश लोकांमध्ये ही चूक तर खूप सामान्य मानली गेलेली आहे. होय, जर तुम्ही रात्री बेरात्री मध्यरात्री अचानक जागे झाला, तुम्हाला रात्री 2 वाजता समजा जाग आला
आणि तुम्हाला वाटलं की आता घसा कोरडा वाटतोय, शरीर थोडं थंड गरम झाल्यासारखं जाणवत आहे, सवय आहे स्वयंपाकघरात जाता, फ्रीज उघडता किंवा एक ग्लास थंड पाणी घेता, एक घोट 2 घोट घेता आणि अचानक तुम्ही सकाळपर्यंत पूर्णपणे जागेच राहता. तुम्हाला वाटतं की शरीरात लहान जे तहान आहे ती लागली होती आणि त्या हायड्रेशनची गरज होती, म्हणजे त्याला त्या हायड्रेशनची गरज होती. पण प्रत्यक्षात त्या क्षणी तुम्ही जे केलं त्याची तुम्ही पूर्णपणे मज्जासंस्था सक्रिय केली. रात्रीच्या वेळी शरीर थंड पाणी गेल्यामुळे रक्तवाहिन्या हे अचानक आकुंचन पावतात. तोंड हे अन्ननलिकेला जे आहे ते पोटामध्ये अचानक झालेलं तापमान बदल हे नेहमी नर्वस सिस्टमला म्हणजे सहानुभूती जे मज्जासंस्था आहे ते सक्रिय करतो आणि तीच प्रणाली आहे जी सत्करता वाढवते, हृदयाचे ठोके अगदी जलद करते, रक्तदाब वाढवते आणि शरीराला हालचालीसाठी तयार करते. म्हणून सकाळी उठण्यासाठी लोक थंड पाणी पितात, पण रात्री 2 किंवा 3 वाजता शरीराला गाढ झोपेची, शांत राहण्याची आणि हॉर्मोन्सची स्थिर हे स्तर टिकवण्याची गरज असते. जेव्हा रात्रीच्या वेळी सहानुभूती प्रणाली सक्रिय होते तेव्हा ती मेंदू संदेश देते की आता जाग होण्याची वेळ आली आहे. शरीर याला सकाळ समजून प्रतिसाद देते. झोपेची नैसर्गिक जे लय आहे ती बिघडते आणि जर तुम्ही नंतर पुन्हा झोपलात तर ती झोप आधीसारखी गाढ होत नाही. एवढंच नाही तर अनेक लोक हे अनुभव रात्री घेत असतात, पण कारण काय मात्र त्यांना कधी कळतच नाही. ते याला वय वाढल्याचा परिणाम समजतात किंवा रात्री जाग येणे सामान्य आहे असं मानतात, पण प्रत्यक्षात चुकीच्या वेळेला पाण्याचा फक्त एक घोट देखील तुमच्या संपूर्ण शरीराला जागे करण्यासाठी पुरेसा असतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलने 2020 साली केलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की रात्री शरीराचं तापमान झालेलं बदल, अगदी किरकोळ बदलसुद्धा नैसर्गिक मेटाबॉलिझमच्या जे निर्मिती आहे यात अडथळा आणू शकतो आणि झोपेच्या चक्रात तासनतासाचा विलंब करू शकतो. म्हणून थंड पाणी पिल्यानंतर तुम्हाला अचानक पूर्णपणे जाग आल्यासारखं वाटतं. जरी शरीर अजूनही थकलेलं असलं आणि त्याला झोपेची गरज हे असली तरीही तो तसाच करतो. बघा, यावर उपाय हा सोपा आहे. जर तुम्हाला वारंवार मध्यरात्री जाग येत असेल आणि तहान लागलं आहे असं वाटत असेल तर झोपण्यापूर्वी एक कोमट पाणी घ्या, थोडंसं गरम तयार करून तो तुमची पांजेलाजवळ ठेवा. एक छोटीशी इन्सुलेटेड बाटली वापरा. गरज भासल्यास ती हळूच उघडा आणि फक्त एक छोटासा घोट घ्या. हळूहळू श्वास घे, शांतपणे ते घोट घ्या आणि प्या. कोमट पाणी सावकाश पिणं आणि त्यासोबत शांत श्वसन करणं, त्यामुळे तुमची मज्जासंस्थेला धक्का बसत नाही किंवा रक्तदाब न वाढता शरीराला पाणी शोषून घेण्यासाठी मदत करतो. हा छोटासा बदल तुमचं संपूर्ण रात्रीची झोप हे साखळी जी आहे ते टिकून ठेवायला उपयुक्त ठरू शकतो. सकाळी तुम्ही अधिक स्वच्छ ताज्या मनाने जागे व्हाल आणि अर्धवट जाग घेण्यामुळे येणारा जो थकवा आहे तो जाणवणार नाही. आज रात्री हे करून पहा आणि फरक स्वतः अनुभवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग पाणी नेमकं कधी प्यावं? जर चुकीच्या वेळेला पाणी पिल्याने इतक्या समस्या निर्माण होत असतील तर असे कोणते क्षण आहेत जेव्हा शरीराला खरंच पाण्याची गरज असते? याचं उत्तर आहे, शरीर रोज ज्या नैसर्गिक लयीचं पालन करतं त्यामध्ये दडलेले आहे. तुम्हाला कमी पाणी पिण्याची गरज नाही, फक्त योग्य वेळेला पाणी पिण्याची गरज आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सुचवलेले असे 3 सुवर्ण क्षण आहेत जे शरीराला पाणी अधिक कार्यक्षमतेत शोषून घेण्यास मदत करतात आणि रात्रीच्या झोपेचं संरक्षण करतात. पहिलं सुवर्ण क्षण म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेच, साधारण सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान संपूर्ण रात्री श्वासोच्छ्वास, घाम आणि शरीरातील जे चयापचय प्रक्रिया आहे त्यामुळे शरीर हे थोडं निर्जलित झालेलं असतं. सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने केवळ पचनसंस्था जागी होत नाही तर संपूर्ण रक्तभिसरण प्रणालीही सक्रिय होते. अनेक अभ्यासानुसार उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने रक्तप्रवाह सुधारतो, मूत्रपिंडींची स्वच्छता होते आणि दिवसभर मूत्राशयाचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. सकाळी ताण पडण्याऐवजी दुसरा उत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणाच्या साधारण 30 मिनिटे आधी. यावेळेस पोट पाचक रस सोडण्यासाठी तयार होत असतं. तेव्हा हा छोटासा ग्लास पाणी पिल्याने आतड्यातील भिंत मऊ होते, मलविसर्जनाची प्रक्रिया हळूहळू सक्रिय होते आणि अन्नाचं पचन अधिक चांगल्या प्रकारे होतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही वेळ फार महत्त्वाची असते, कारण त्यांना अनेकदा बद्धकोष्ठता किंवा पोषक द्रव्यांचं योग्य शोषण न होण्याची समस्या असते. दुपारच्या जेवणाआधी पाणी पिल्याने खूप वेगाने खाण्याची सवय जी आपली ते कमी होते आणि सोप्या पद्धतीने वजन नियंत्रित सुद्धा मदत होते. एवढंच नाही तर आता बघा, तिसरं आणि सुवर्ण क्षण म्हणजे दुपारी 3 ते 5 किंवा 3 ते 4च्या दरम्यान. या वेळेत साधारणपणे दिवसाला ऊर्जा सर्वात खालच्या पातळीवर येते. या तासात एक ग्लास पाणी पिल्याने मेंदू ताजातवाना होतो आणि संध्याकाळ सुरू होण्यापूर्वी शरीराला आवश्यक असलेली
हायड्रेशन मिळतं. या दिवसाचा शेवट असा वेळ आहे जेव्हा अर्ध पूर्ण प्रमाण पाणी योग्य करतं आणि शरीर पाणी पितं. झोपण्यापूर्वी शरीराला ते पाणी पिण्याची जी प्रक्रिया आहे ते करायला पुरेसा वेळ मिळतो. तुमचं एकूण दैनंदिन पाणी पिण्याचं प्रमाण तुमच्या शरीरानुसार आणि हालचालीच्या पातळीवर अवलंबून साधारण 2 ते 2.5 लिटर पाणी इतकं असायला हवं. पण लक्षात ठेवा, त्यातील बहुतांश पाणी संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी प्यायला असावं, तरच तुम्हाला चांगला फायदा होईल. एवढंच नाही मित्रांनो, बघा, आणि रात्री मूत्राशयावर अतिशय ताण पडत नाही. एवढंच नाही तर योग्य वेळेला पाणी पिणं म्हणजे शरीराचं ऐकणं, नैसर्गिक आणि सौम्य पद्धतीने, कोणतीही जबरदस्ती किंवा बंधन न ठेवता. होय.